नमस्कार मित्रांनो, विराट ट्रेडिंग अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. आपण उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे. एक्सपायरी रिलेटेड काही असेल तर ट्रेड बघूयात या ठिकाणी आणि लेवल बघूयात. निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर क्लोजिंग पैक 50 पॉईंटनी वरती आलेली आहेत. क्लोजिंग जी आलेली आहेत 21,150 वरती आलेली आहेत. त्यामुळे वरती ट्रेड वरती असल्यामुळे जे काल पोझिशन होल्ड करून गेलेले आहेत तर त्यांना गॅप डाऊन झाला तर फायदा होईल, अन्यथा त्यांचे शॉर्ट कटतील. आणि या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला नवीन पोझिशन जर कॉल साईड बनवायची असेल तर 21,208 या लेवलच्या वरती आपल्याला पोझिशन बाईंग साईडला बघता येईल. आणि सेलिंग करायची जर असेल तर 21,084 या खाली आपण सेलिंग करू शकतो. यामध्ये जर आपण ट्रेड घेतला तर आपल्याला प्रीमियम डिके होईल आणि एक्सपायरी असल्यामुळे या ठिकाणी प्रीमियम डिके खूप फास्ट होऊन जाईल. त्यामुळे या बाहेर जर ट्रेड आपण जर घेतला तर एक आपल्याला चांगला ट्रेड या ठिकाणी मिळू शकतो. आणि तसेच बँक निफ्टी जर बघितलं तर या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये पण खूप मोठा फॉल झाला होता आणि ॲव्हरेज क्लोजिंग वरती आलेली आहेत. ॲव्हरेज क्लोजिंग जी आलेली आहेत ती साधारणतः या ठिकाणी 27,445 वरती आलेली आहेत. आणि आपल्याला जी क्लोजिंग दिसते मार्केटची 27,216, तर या ठिकाणी म्हणजे लॉंग साईड जर जायचं असेल आपल्याला मार्केट वरती तर यावरती जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपण वरचा ट्रेड घेऊ नये. आणि शॉर्ट मध्ये असेल तर कंटिन्यू करू शकता. आणि फायनान्स निफ्टी मध्ये जर बघितलं आपण या ठिकाणी तर या ठिकाणी पण ॲव्हरेज क्लोजिंग खूप वरती आलेली आहे. म्हणजे 100 पॉईंटनी जवळपास वरती आलेली आहेत. तर 21,200 या ठिकाणी एक ॲव्हरेज क्लोजिंग आलेली आहे. तर यावरती आपण एक लॉंग ट्रेड बघू शकतो आणि शॉर्ट साईड जर असेल तर कंटिन्यू करू शकतो. कारण या ठिकाणी जर बघितलं तर एक चांगल्या प्रकारे मार्केटने फॉल दिलेला आहे. आणि मिड कॅप मध्ये साऱ्यात जास्त ब्लड बाथ जो आपल्याला म्हणतो आपण तर तो आपल्याला मिड कॅप मध्ये या ठिकाणी मिळालेला आहे. आणि मिड कॅप मध्ये एक 250 पॉईंटची जी रॅली होती तर ते या ठिकाणी आहे. पण आपण उद्यासाठी जो ट्रेड बघणार आहोत तर 10,040 यावरती आपण एक लॉंग साईडचा ट्रेड विचार करू शकतो. आणि खाली जर बघितलं तर या ठिकाणी 9,960 आपण जर या ठिकाणी आपण एक खाली सेलिंग साईड जाऊ शकतो. कारण या ठिकाणी जर बघितलं तर खूप सारे शॉर्ट जे होते ज्यांनी पुट शॉर्ट केलेले होते, कॉल शॉर्ट केलेले होते, तर खूप सारे या ठिकाणी कटलेले आहेत. तर नवीन जे शॉर्ट झालेले आहेत कॉल शॉर्ट, तर ते कॉल शॉर्ट आता उद्या जर त्यांना गॅप अप वगैरे जर झालं तर ते एक्झिट करतील. त्यामुळे एक मार्केटमध्ये चांगली रॅली आपल्याला वरती पाहायला मिळू शकते या ठिकाणी. त्यामुळे आपण या ठिकाणी जर बघितलं तर शॉर्ट जर तुम्ही बघितले या ठिकाणी तर फायनान्स निफ्टीमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी 20,300 वरती खूप सारे कॉल रायटर अडकलेले आहे, पुट रायटर अडकलेले आहेत या ठिकाणी. तर हे पुट म्हणजे आपल्याला एक गॅप अपचा चान्स देऊ शकतात. आणि गॅप अप झाल्यानंतर यांची पोझिशन ऍडजस्ट केल्यानंतर जर एक आणखी वरती ट्रेंड मिळाला तर आपल्याला एक चांगला ट्रेड मिळेल. आणि जर हे कंटिन्यू जर फॉल झाला तर हे पॅनिक होऊन आणखीन मोठा फॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. तसेच आपण या ठिकाणी जर मिड कॅप मध्ये पण जर बघितलं तर खूप साऱ्या पोझिशन इथे पुट साईडच्या शॉर्ट मध्ये अडकलेल्या आहेत या ठिकाणी. या ज्या पोझिशन आहेत तर ह्या आपल्याला एक गॅप अप देण्याला मदत करू शकतात. जेणेकरून आपल्याला जोपर्यंत या पोझिशन कटणार नाही तोपर्यंत एक आपल्याला नवीन फॉल या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. या ठिकाणी आपण जर बघितलं बँक निफ्टी मध्ये पण सेम पोझिशन आहे. जर बघितलं तर आपण 37,500 वरती जो 57,55,000 मतलब 57,00,000 पोझिशन या ठिकाणी अडकलेला आहे. तर हे आपल्याला एक गॅप अपचा एक छोटासा एक चान्स देऊ शकतात या ठिकाणी. त्यामुळे आपण एक नवीन सेलिंग साठी आपल्याला एक नवीन अपॉर्च्युनिटी या ठिकाणी मिळू शकते. आणि निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर निफ्टीमध्ये फारसे काही मतलब अडकलेले नाहीये या ठिकाणी. पण एक गॅप अप जर मार्केट झालं तर आपल्याला या ठिकाणी एक चांगला ट्रेड या ठिकाणी मिळू शकतो. नवीन नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.